गुड मॉर्निंग फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे संडे, त्यामुळे आम्हाला जायचं आहे प्रति शिर्डी शेरगाव येथे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी. तर बघा आजचा ब्लॉग कसा होतोय तो. तर मी इकडं बघा स्वयंपाक बनवत आहे, कारण आम्हाला मस्त बाहेर पाऊस चालू आहे, त्यामुळे आम्ही तिकडं दर्शन वगैरे झाल्यावरती मस्त कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी बसून जेवण करणार आहे. त्यामुळे मी इकडे आलूचे पराठे बनवून घेत आहे. तर बघा, तुम्हाला पण दाखवते कसे बनले ते. तर इकडे आलूचे पराठे वगैरे बनवून झाले होते आणि आम्हाला घरूनच नाश्ता करून जायचा होता, त्यामुळे इकडे बघा मी चहा चपाती बनवून घेत आहे. तर बघा इकडे चहा आहे आणि इकडे चपाती आहे. तर चहा चपातीचा नाश्ता करून आम्ही नाश्ता वगैरे करून झाला. मग पिल्लू मला बोलला की मम्मा आपण तिकडे जाणार आहे, तर माझ्यासाठी रवा बनवून घे. मग मी इकडे पिल्लूसाठी मस्त केळ टाकून रवा बनवलेला आहे. आणि कोणाला रेसिपी पाहिजे असेल फुल केळ टाकून रवा कसा बनवलेला आहे त्याची, तर नक्की कमेंट करा. आणि आलू पराठ्याची पण रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. तर बघा इकडं मस्त आपण रवा वगैरे बनवून घेऊ, मग तुम्हाला दाखवते रवा बनवून झाल्यावरती. चला, आता तूप टाकून घेतलेलं आहे. आपण थोडंसं तूप गरम होऊन देऊ आणि त्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया. रवा टाकून झाल्यावरती आपण त्याला हलवून मस्त तुपामध्ये भाजून घेऊया. आणि बघा इकडं मी एक केळ कापून टाकलेला आहे त्यामध्ये, आणि याला मस्त मिक्स करून घेऊ. आणि मिक्स करून झाल्यावरती मग तुम्हाला दाखवते मी तो रवा कसा बनलेला आहे. तर बघा, तर इकडं रवा वगैरे बनवून झालेला होता आणि स्वयंपाक करून किचन खूप खराब झालेलं होतं. तर तुम्हाला दाखवते मी, बघा किती खराब झालं आहे किचन. तर आपण मस्त क्लीन करून घेऊया किचन, आणि क्लीन झाल्यावरती मग दाखवते तुम्हाला. तर इकडे किचन वगैरे क्लीन झालेलं आहे आपलं. आणि पिल्लूने घरात पण खूप कचरा केला होता, कपडे वगैरे इकडे तिकडे टाकले होते. तर बघा तुम्ही, तर आपण ते पण क्लीन करून घेऊया, मग तुम्हाला दाखवते. बघा, तर इकडं आपले रूम पण क्लीन करून घेतलेले आहे मी, आणि मस्त साडी वगैरे घालून घेतली आणि रेडी झालेले आहे, ते पण तुम्हाला दाखवते. तर इकडं मी पण माझे रेडी वगैरे झाले होते आणि मग आम्हाला निघायचं होतं इकडं साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी. तर निघालो. मग मध्येच वडापाव वगैरे खाल्ले. वडापाव वगैरे खाऊन झाल्यावरती तर बघा परत आम्ही तर इकडे समजतच नव्हतं नक्की कोणता ऋतू चालू आहे ते. तर बघा इकडं मध्येच ऊन बी पडत होतं, मध्येच पावसाचं वातावरण बी होत होतं, मध्येच पाऊस बी येत होता. आणि त्यानंतर बघा आम्ही फायनली आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी पोचलेलो आहोत. इकडे आण एक मिनिट. हे जे मंदिर आहे ना, हे आता नवीन झालेलं आहे, कारण आम्ही मागल्या वेळेस आलो होतो ना, तेव्हा इथं खूप मोठी गणपती बाप्पांची मूर्ती होती. आता त्याच्या जागेवरती हे मंदिर झालेलं होतं आणि इथं महिलांना आतमध्ये येऊन मूर्ती बाहेरून दर्शन घ्यायचं होतं. तर बाबांनी इथं बाहेरून दर्शन वगैरे घेतलं. आणि इकडं साईबाबांचं दर्शन वगैरे झालं होतं आणि सगळीकडे फिरून वगैरे पण चालू होतं. निघालो होतो घरी जायला. घरी जाताना आम्हाला गणपती बाप्पांची खूप मोठी मूर्ती दिसली होती. मग मी बोलले की चला आपण तिथं पण दर्शन घेऊन जाऊया. तर आम्ही इकडं आलो होतो बघा दर्शन घ्यायला. आणि खरी मजा तर आता येणार होती, कारण खूप उंच होतं ते आणि खूप पायऱ्या होत्या चढायला. तर चला तुम्हाला दाखवते बघा एकदा.
मी इकडं पायऱ्या चढून खूप दमले होते. मग मी मधीच बसून घेतलं होतं जरा वेळ आणि खूप छान वाटत होतं बसून. कारण तर इकडं बघा एक छोटे गणपती बाप्पा आहे आणि एक मोठे गणपती बाप्पा आहे. तर दर्शन वगैरे करून झालं. खूप हवा सुटली होती आणि पावसाचं पण वातावरण झालं होतं. मग आम्ही निघालो घरी जायला. घरी जाताना मग आम्ही घरून स्वयंपाक बनवून नेलेला होता. तर तो एका जागेवरती मस्त बसून जेवण केलं. तर बघा इकडं आलूची पराठे आणि ह्या डब्यामध्ये मी मस्त बेसन पीठ लावून मिरची तळून आणल्या होत्या. तिखीसाठी रवा बनवला होता, तो पण आणला होता. इकडे काकडी आणली होती, कांदा आणला होता आणि त्यांना कापण्यासाठी चाकू पण आणला होता आणि थोडं बटाट्याची चटणी पण आणली होती. हात वगैरे धुवून घेतला आणि जेवण करायला बसलो पण आणली होती. तर बघा इकडं सगळे जेवण करायला आणि आमचा पिल्लू पण तुम्हाला जेवण करायला बोलवत आहे. तर बघा थोडा पाऊस यायला लागला होता. मग पिल्लूने त्याच्या पप्पाने दोघांनी पण रेनकोट घालून घेतलं. मग मी पण रेनकोट घालून घेतलं आणि इकडं आम्ही निघालो होतो डीमार्टला. तर डीमार्टमध्ये आलो कारण घरातला थोडासा किराणा संपला होता, मग तो घ्यायचा होता. तर किराणा वगैरे घेतलं, बिल वगैरे केलं, आईस्क्रीम पण खाली आणि मग हा ब्लॉग मी करते. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.